श्री स्वामी समर्थ. नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याचे काही महत्त्वाचे नियम. पंचांगानुसार शारदीय नवरात्री दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावले जातात आणि या 9 दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात. यावर्षी शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबर 2024 ते 11 ऑक्टोबर 2024 या कालावधीत साजरी केली जाणार आहे. असं म्हटलं जातं की नवरात्रात अखंड ज्योत पेटवली पाहिजे. ही ज्योत 9 दिवसांचा उपवास संपेपर्यंत जळत राहिली पाहिजे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करतात व सुख समृद्धीचा आशीर्वाद मागतात. नवरात्रीला पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर अखंड ज्योत लावतात. त्यातून तन मनातील अंधकार दूर होऊन सगळीकडे भक्तिमय प्रकाश पसरलेला आहे. तेव्हा आमच्या भक्तीचा स्वीकार करा असं दर्शवलं जातं. अखंड ज्योत म्हणजे नवरात्रीचे पूर्ण 9 दिवस दिवा विझू न देता तो तेवत ठेवायचा असतो. असे केल्याने पुण्यफळ प्राप्त होते व कुटुंबावर दुर्गा देवीचा आशीर्वाद असतो. पण अनेक लोक अखंड ज्योत लावतात आणि काही गोष्टींची काळजी घेत नाही, म्हणून त्यांना पुण्यफळाची प्राप्ती होत नाही. हिंदू धर्मात विविध सण समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हिंदू धर्मात नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. यामुळेच वर्षातून 4 वेळा नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण 4 नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते, तर शारदीय नवरात्री जी आश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर 2 नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि आश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीमध्ये देवीसमोर अखंड ज्योत प्रज्वलित करण्यामागे महत्त्वपूर्ण कारण आहे. असा विश्वास आहे की अगदी गडद अंधारात एक छोटा दिवा त्याच्या भोवती असलेला अंधकार दूर करतो आणि त्या जागेला प्रकाशित करतो. या दिव्याप्रमाणेच देवीच्या भक्तांना देखील आपल्या श्रद्धेने त्याच्या जीवनातील अंधकार दूर करणं शक्य होऊ शकतं. नवरात्रीमध्ये सुहासिनी 9 दिवसांचा उपवास करतात. याशिवाय देवीचे भक्त असणारे पुरुष देखील 9 दिवसांचा उपवास पकडतात. नवरात्रीच्या काळात महिला साज शृंगार करून गरबा दांडिया खेळतात. नवरात्री उत्सवात अनवाणी देवीच्या मंदिरात जाण्याची देखील परंपरा आहे. याशिवाय या काळात लावल्या जाणाऱ्या दिव्याचे देखील विशेष महत्त्व आहे. देवी मातेसमोर लावण्यात येणारा हा दिवा 9 दिवस प्रज्वलित ठेवला जातो. अखंड ज्योतीचे महत्त्व. नवरात्रीला दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीला दुर्गा देवीला प्रसन्न करणं सोपं असतं, म्हणून अनेक लोक पहिल्या दिवशी कलश स्थापना करतात, उपवास करतात व अखंड ज्योत लावतात. एखादी इच्छा व संकल्प ठेवून अखंड ज्योत लावलेल्या भक्तांची इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. सोबत दिव्याजवळ जप केल्याने 1000 पटीने पुण्यफळ मिळते. ही दिव्याचा प्रकाश आयुष्यामध्ये उन्नतीचे प्रतीक आहे. दिव्याने सकारात्मक ऊर्जा येते. नवरात्रीच्या दिवसांमध्ये पूर्ण 9 दिवसांपर्यंत अखंड ज्योत लावली जाते, कारण अखंड ज्योतीला देवीचे स्वरूप मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये हा अखंड दिवा लावण्याचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. अखंड ज्योत लावण्याचे नियम. 1. अखंड ज्योत लावल्यावर त्या दिव्याला एकटं सोडू नये. त्याची निगा राखण्यासाठी कोणीतरी असलं पाहिजे. नवरात्रीत अखंड ज्योत लावल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. ज्योतीच्या प्रकाशाने सगळ्या समस्या नष्ट होतात. तसंच देवीचा आशीर्वाद लाभतो. त्यामुळे जीवन देखील प्रकाशमान होतं आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा वास असतो. 2. अखंड ज्योत लावण्यापूर्वी मनात एक संकल्प करा व तो पूर्ण करण्यासाठी देवीकडून आशीर्वाद मागा. अखंड ज्योतीला आसनावर किंवा लाल कपडा टाकून मग त्यावर ठेवावे.
जर जमिनीवर ठेवत असाल तर त्याखाली अष्टदल काढा व त्यावर ठेवा. 3. अखंड ज्योत रक्षासूत्राने केली जाते. 1.25 हाताचा रक्षासूत्र दिव्याच्या मधोमध ठेवावा. अखंड ज्योतीसाठी शुद्ध देशी तुपाचा वापर करा. तूप नसेल तर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा वापर केला जातो. 4. अखंड ज्योत देवीच्या डाव्या बाजूला ठेवावी व जर मोहरीचे तेल असलेला दिवा असेल तर उजव्या बाजूला ठेवावा. 5. अखंड ज्योत लावण्यापूर्वी दुर्गा माता, गणपती, भगवान शिव यांचे ध्यान करावे. नंतर ओम जयंती मंगलकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वतः नमोस्तुते मंत्राचा जप करावा. त्यानंतर अखंड ज्योत लावावी. 9 दिवसांनी दिवा विझवू नये. आपण दिवा विझू द्यावा. जर अखंड दीप तुम्ही तुमच्या घरामध्ये लावत असाल तेव्हा घरामध्ये सकारात्मक दिशेचा पालन करायला हवे. घरामध्ये कोणतीही अपवित्र गोष्ट ठेवू नये. या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे. तसेच 9 दिवस घरामध्ये मांसाहार बनवू नये. तसेच मांसाहार करू नये. जर ज्योत देवीच्या मूर्तीजवळ ठेवत असाल तर तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला ठेवा आणि तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला ठेवणं शुभ मानलं जातं. दिवा लावताना दीपम भूते दक्षे तेलयुक्तच वामत या मंत्राचा उच्चार करा. अखंड ज्योत नवरात्रीचे 9 दिवस विझू देऊ नका, कारण हे अशुभ मानले जाते. दिवा विझू नये म्हणून काचेच्या कवरने त्याला झाकून ठेवा. अखंड दिवा तुम्ही घरामध्ये ज्या ठिकाणी ठेवा ते ठिकाण स्वच्छ असायला हवे. नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यासाठी नेहमीपेक्षा किंचित मोठ्या आकाराचा दिवा निवडा. आपण मातीपासून बनवलेला दिवा देखील निवडू शकता. माती आणि पितळेचे दिवे पूजेसाठी शुद्ध मानले जातात. अखंड दिवा नेहमी उंच ठिकाणी ठेवा. हा दिवा कधीही जमिनीवर ठेवू नका. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.